चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण हे पाकिस्तानात आलेच नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे। लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी आज पाकिस्तानमधल्या लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून बातचीत केली आणि चंदू बाबूलाल चव्हाणला सोडण्याची मागणी केली, पण आमच्याकडे भारतीय लष्कराचा कुठलाच सैनिक नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे। खरं तर 29 तारखेला ज्या दिवशी भारतानं सर्जिकल अटॅक केला पाकिस्तानवरती, त्याच दिवशी राष्ट्रीय रायफलचा हा जो जवान आहे चंदू चव्हाण, तो सीमेच्या पलीकडे गेल्याची बातमी आलेली होती। खरं तर सुरुवातीला पाकिस्तानमधलं जे डॉन न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती आणि त्याच्यानंतर या संदर्भातला खुलासा झालेला होता। स्वतः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की या जवानाला भारताकडे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी सर्व प्रकारची आम्ही वापरू आणि सर्वतोपरी प्रयत्न करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्याच्यानंतरच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज खरं तर मिलिटरी ऑपरेशनच्या ऑफिसनं म्हणजे स्वतः डीजीनी नाही पण ऑफिसकडून या संदर्भात पाकिस्तानच्या काउंटर पार्टशी बोलणं झालेलं आहे। मात्र त्यानंतर त्यांनी असा कुठला आपला जवान त्यांच्या ताब्यात असल्याचं वृत्त नाकारलेलं आहे। ही खरं तर पाकिस्तानची जुनीच पद्धत म्हणावी लागेल, कारण अशा पद्धतीने त्यांनी हात वर करणं म्हणजे भारताच्या प्रयत्नांना कुठेतरी खीळ घालण्यासारखं आहे। अर्थात याच्यानंतर आता भारताकडून काय पावलं नेमकी उचलली जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। चंदू चव्हाण नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात। चंदू चव्हाण अवघ्या 22 वर्षांचा हा जवान आहे। मूळचा धुळ्याचा बोरविहीर या गावचा हा जवान आहे। 2012 साली भारतीय सैन्यात तो दाखल झाला। 2च महिन्यांपूर्वी राष्ट्रीय रायफल्समध्ये तो तैनात करण्यात आला होता। चंदूचे आई वडील तो लहान असतानाच देवाघरी गेले। मामाने चंदू आणि त्याच्या भावाचा सांभाळ केलाय। चंदूचा मोठा भाऊ भूषण हा सुद्धा 9 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवेत कार्यरत आहे।